हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आणि अपूर्व, हॉस्पिटलचं पण खूप बिल झालं असेल ना? तुम्हाला सांगितलं असतंस तर मी तुझं पेमेंट ऍडव्हान्स मध्येच दिलं असतं. नाही मॅम, खूपच मानी लोक आहेत ते. बेटा तू आलास. ताईसाहेब, तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात ज्या तुम्हाला आकांक्षा आणि तृष्णासारख्या मुली लाभल्या. जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतेस. थँक्यू मिस्टर थापर. पण मी सांगितलं ना, मला कसलाच प्रॉब्लेम नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्याची लढाई जिंकायची असेल तर आपला आत्मविश्वास कायम ठेव. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला अपूर्व सारखा जावई मिळालाय. बस परमेश्वर आता आकांक्षासाठी सुद्धा असंच घरदार देव, म्हणजे मग आपलं जीवनच सफल होऊन जाईल. चला आता तुम्ही झोपा. अच्छा ठीक आहे, काही हरकत नाही. जेव्हा तुम्हाला झोपावंसं वाटेल तेव्हा सांगा. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला अपूर्व सारखा जावई मिळाला. बाबा, खूप आवड होती ना तुम्हाला खरं बोलायची. आता कायमचे पडून राहा बेडवर, आपल्या खरेपणाची स्वप्न रंगवत रंगवत. तृष्णा बेटा, तृष्णा बेटा. आले आजी. काय? हा घे प्रसाद, पूजा करून झाली. आजी दे मला, मी आई आणि बाबांनाही प्रसाद देऊन येते. ठीक आहे. आम्ही स्वतःच आलो प्रसाद घ्यायला. आई प्रसाद घे. बाबा, रात्री झोप व्यवस्थित लागली ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना आला? हो बेटा, तुझे बाबा अगदी शांत झोपले होते. मी पुन्हा पुन्हा उठून बघत होते की त्यांना कुठच्या गोष्टीची गरज तर नाहीये ना. आई, गरमागरम नाश्ता तयार आहे. चला नाश्ता करून घेऊया. आणि बाबा, माहिती तुम्हाला, आज मी नाश्ता फक्त तुमच्या आवडीचा केलाय.
आम्हाला माहित आहे की आज बऱ्याच दिवसांनी तुम्ही घरी परत आला आहात. मग त्या आनंदात म्हटलं की सगळा नाश्ता तुमच्या आवडीचाच बनवूया. हो बेटा, आज खूप दिवसानंतर आपण सगळे एकत्र नाश्ता करणार. हो बाबा, बघा ना, मी ताईला किती वेळा सांगितलं की तिच्या आवडीचा दुधी हलवा बनव म्हणून, पण ती ऐकतच नाहीये. आज ताईने सगळा नाश्ता तुमच्या आवडीचा बनवलाय. आधी नाश्ता करूया, मग मला यांना औषध द्यायचंय. हा. चला. बाबा, सर्व अरेंजमेंट झाल्या दादा? कॅटरिंग, लाईट्स, म्युझिक. अगं समधी तयारी झाली तायडे. कोणत्या बी गोष्टीची काळजी नका करूस. फक्त बघत राहा, अभिषेकची पार्टी किती भारी होती ती. बरोबर. आफ्टर ऑल ही अभिषेकची केस जिंकल्याची पार्टी आहे ना. आणि मला वाटतं की अभिषेकच्या ही पार्टी कायम लक्षात राहावी. नक्की. मॉम, तू तुझ्या फ्रेंड्सना इन्व्हाइट केलंयस ना? नाही, मी तसं नाही केलं. का मॉम? कारण ही पार्टी माझ्याकडून फक्त तुझ्यासाठी आहे. म्हणून मी तुझ्या आणि मेनकाच्या फ्रेंड शिवाय आणखी कोणालाच नाही बोलावलं. हो मॉम, हे तर तू खूपच चांगलं केलंस. नाहीतर ही पार्टी तुमची ऑफिशियल पार्टी झाली असती आणि आम्ही बोर झालो असतो. आता बघच तू किती मजा येईल ते. मलाही खूप छान वाटेल. परंतु ऐक अभिषेक, मी एका फॅमिलीला मात्र बोलावलंय, अपूर्वच्या फॅमिलीला. आफ्टर ऑल या केसमध्ये अपूर्वने आपल्याला खूप मदत केली आहे, म्हणून त्यांना बोलवावं लागलं. पण डोंट यू वरी, आम्ही तुमची पार्टी डिस्टर्ब नाही करणार. थँक्यू सो मच मॉम. मी आत्ता जाऊन माझ्या फ्रेंड्सना फोन करून इन्व्हाइट करतो. Good. लव्ह यू मॉम. बाय. मुलांची पार्टी आहे दादा, म्हणून मिश्राच्या मदतीने बघ की सगळं ठीक होईल. काही कमी नको राहायला. अगं तायडी, मला कोणा बी मिश्राची गरज नाही. हा, तुझा थोरला भाऊ करतोय ना व तयारी. भाग कसा बंदोबस्त करतो ते. तू फक्त येळेत तयार होऊन पार्टीत पोचा. माझा विश्वास आहे. येळेवर येत तायडी. हा, पार्टीची तर पूर्ण तयारी झाली तायडी. आणि बरोबर एका सरप्राईजची तयारी झाली. पण ते सरप्राईज फक्त तुझ्यासाठी. आता बघ तायडी की या जाळ्यात सापडलेल्या माशासारखी कशी तडपडतेस तू. खरोखरच खूप मजा येईल तुला तडपडताना बघून. जय भोलेनाथ की. सुकन्या आमच्या कन्या. जेव्हापासून ही महाराणी गेली ना, माझं तर काम करून करून काय भेटून आलात आपल्या विहीणबाईंना आणि आपल्या व्याह्यांना. कसे आहेत ते? अरे देवा, मी पण ना कसे कसे प्रश्न विचारते. हा, ठीकच असतील. शेवटी तुम्ही भेटायला गेला होतात ना. आता बस कर. तुझे हे टोमणे तुझ्या जवळच ठेव. उगाच माझ्याशी वाद घालू नकोस. का माझ्या टोमण्यांनी तुम्हाला त्रास होतोय का? जर एवढीच चिंता होती माझ्या टोमण्यांची, तर का तोंड वर करून त्या गरीबाच्या घरात गेला होता? कल्याणी, जे तोंडाला येतील ते बोलत जातेस. यापुढे व्याहींबद्दल काहीही उलटसुलट बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. लक्षात ठेव तू. बस, माझ्याशी चढ्या आवाजात बोलायची गरज नाहीये. आधीच मनमानी करून आलात आणि आता माझ्यावर ओरडतायत. अरे, त्या माणसांना मी गरीब म्हणू नको तर काय म्हणू? आपल्या मुलीची 4 कपड्यांनी पाठवणी केली. अहो, आपल्याला लुटलंय कवड्याच्या भावात आपल्या मुलाला घेऊन. आपण आपल्या मुलाला विकायला नव्हतं काढलं कल्याणी.
या घरासाठी एक सुशिक्षित संस्कारी मुलगी शोधायला निघालो होतो आणि देवाच्या कृपेने ती आपल्याला मिळालीही. पण तुला तिचे गुण दिसतच नाही. मला नको हवी होती अशी गुणी सून. मला तर माझ्या मुलाच्या भविष्यासाठी एक अशी मुलगी हवी होती जी भरपूर हुंडा घेऊन येईल, जी गरज पडली तर अपूर्वची मदत करू शकेल. तो तर अपूर्वचा हट्ट होता. नाहीतर कृष्णा या घराची सून तर सोडा, मोलकरणी सुद्धा बनू शकली नसती. बरोबर बोलतेस तू. आज ज्या सुनेची तू एवढी निंदा करतेस ना, तीच तुझ्या आजारपणाची खोटी बातमी ऐकून आपल्या पप्पांना ह्या अवस्थेत सोडून इथे तुझ्याकडे आली. अपूर्वने जेव्हा तुझ्या आजारपणाची खोटी बातमी सांगितली तेव्हा मला एवढी लाज वाटली की मला तर कळतच नव्हतं की मी ताईसाहेबांना काय सांगू. ओ, म्हणून अंगाचा तिळपापड होतोय. मुलाला खोटं बोलायला लागलं. हा, अरे जर तो खोटं बोला नसता तर त्या महाराणीने तिथेच राहून आपल्या बापाची सेवा केली असती. आणि तसंही मला पण तेच हवं होतं. पण काय करणार, मल्लिकाजींनी पूर्ण फॅमिलीला बोलवलंय, म्हणून तृष्णालाही घेऊन जायला हवंय. नाहीतर तू तिला या घरात घुसू सुद्धा देणार नाहीस, है ना? हे बघ कल्याणी, ही वेळ तृष्णाची पार्टीमध्ये जाण्याची नाही. अशा वेळी तिला तिच्या कुटुंबाबरोबर राहणं गरजेचं आहे. प्रश्न पार्टीचा नाहीये, अपूर्वच्या इज्जतीचा आहे. जर त्याने मल्लिकाजींना सांगितलंय की पूर्ण फॅमिली येईल तर पूर्ण फॅमिली जाईल. आणि ऐका माझं, तृष्णा अपूर्वची पत्नी आहे आणि तिला आपल्या पतीच्या आनंदासाठी काहीही करावं लागेल. कळलं? सुकन्या आमच्या कन्या. नमस्कार. बसा. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तुम्ही असं आम्हाला अचानक का बोलावून घेतलं? मला तुमच्या बरोबर काही महत्वाचं बोलायचंय. काय? एक वाईट बातमी आहे. त्या गाडीच्या नंबरवरून आम्ही त्याच्या मालकाचा पत्ता तर लावलाय, पण काही फायदा नाहीये. म्हणजे गाडी आधीच चोरी झाली होती आणि तिचा मालक बलवंतरायने 15 दिवस आधीच पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली होती. म्हणजे याचा अर्थ असा आहे इन्स्पेक्टर साहेब की ज्या ड्रायव्हरने बाबांचा ऍक्सिडेंट केला होता आता त्याचा तपास लावणं अवघड आहे. तुम्ही काळजी करू नका, मी तपास चालू ठेवणार आहे. गुन्हेगाराने कितीही प्रयत्न केला वाचण्याचा, आपल्या गुन्ह्याचा काही ना काही पुरावा तरी तो नक्कीच ठेवतो. आणि मला पूर्ण खात्री आहे की या केसमध्ये सुद्धा असंच झालं असेल. प्लीज इन्स्पेक्टर साहेब, पण तुम्ही प्लीज, तुम्हाला या केस संदर्भात काहीही माहिती मिळाली तर प्लीज आम्हाला कळवा. हो, थँक्यू. हॅलो, इन्स्पेक्टर अमित भारद्वाज. अहो ऐका ना, ही साडी बघा ना कशी वाटते. आज संध्याकाळी पार्टीत मी हीच नेसणार आहे. पप्पा ही बघा, मी नेसणार आहे. 40,000 आलं तिकडनं, 10,000 दिलं लाइटिंग वाल्यानं आणि जेवणाचं कमिशन 40,000. हे झालं एकूण 95,000. अरे कमीत कमी 3 ते 4 लाख कमिशन मिळायला हवं होतं. काय होते रे कर्मा? अहो ऐकताय ना? अगं काय झालं बोल. बस गुणाकार भागाकार करत राहा.
जरा हात पाय हलवायचे नाहीत, बसल्या जागी कमवतायत ते बी यांना कमी पडतंय. हा तुला किती वेळा सांगितलं माझ्या कामात लुडबुड करू नकोस, पण तुझ्या डोसक्यात काय घुसतच नाही ना व. जेव्हा बघावं तेव्हा मायलेकींची पटर पटर पटर. बोल आता काय झालं. मी काय म्हणत होते, ही साडी कशी वाटते? आज संध्याकाळी पार्टीत मी हीच नेसणार आहे. आणि पप्पा मी ही नेसणार आहे, चांगली आहे ना? आहो तुम्ही खरं सांगा ना, पार्टीत आज आम्ही दोघी खूप छाक दिसू नये? हा काय नाही, ही पार्टी तुम्हा दोघींसाठीच तर दिलेली आहे. जोपर्यंत हेमा मालिनी आपल्या पोरी संगत पार्टीत येत नाही तोपर्यंत पार्टी पूर्ण होणार कशी? हेमा मालिनी? खरंच मी हेमा मालिनी दिसते? अरे देवा, आता तुम्ही बघाच, या पार्टीत ना लोक माझ्याकडं बघतच राहतील, बघतच राहतील, बघतच राहतील. आणि हो, तुम्ही बी ना कुठली तरी चांगली कापड घाला. शेवटी हेमा मालिनीच्या शेजारी धर्मेंद्र बी दिसायला हवा ना. माझी आई, मला एक गोष्ट सांग, तुझं डोसक पूर्ण रिकाम आहे का त्यात भुसा भरलाय नुसता? अगं तुम्हा मायलेकींनी पार्टीत काय घालायचं हे मला काय विचारताय? आव तुमच्या लक्षात तर काय बी येतच नाही. ते काय म्हणतात इंग्रजीत? Nonsense. फॅशनच्या बाबतीत तर काय माहितच नाही, पटर पटर करत बसतात. चल ग पोरी, आपण मेनकाताईच्या खोलीत जाऊन फॅशन विषयी विचारू. चाललोय आम्ही. अरे देवा, मी कुठं जाऊ या दोघींना सोडून? कुठं जाऊ या दोघींना सोडून? अरे या तर गळ्यात अडकलेल्या हाडासारखे आहेत, ना गिळल्या जात ना काढता येत. समत्या हिशेबाची गडबड करून टाकली, आता खरं पण हिशेब. सुकन्या आमच्या कन्या. होऊ शकतं की ही केस आपलं अख्खं जीवनच बदलून टाकेल. अहो पण तुम्ही असं का बोलताय? काही भिण्यासारखं झालंय का? नाही, घाबरण्यासारखं काहीच नाही. आई, आई काय झालं? तू कसला विचार करतेस आणि तू रडते का आहेस? सांग मला. काही नाही बेटा, बसल्या बसल्या आज अचानक जुने दिवस आठवले, जेव्हा तुझे बाबा एकदम बरे होते आणि या घरात फक्त आनंद नांदत होता. कदाचित या आठवणींमध्ये तुझा आवाज नाही ऐकू आला. आई, तू बिलकुल चिंता नको करूस. ही वेळ पण सरून जाईल आणि बाबा पहिल्यासारखे एकदम बरे होऊन जातील. फक्त तू धीर नको सोडूस. आई, तुला एक गोष्ट विचारायची होती, मला खरं खरं सांग. काय झालं बेटा? आई सांग, लग्नानंतर मुली एकदम परक्या होऊन जातात? काय म्हणायचंय तुला तृष्णा? अगं असं का बोलतीयस? नाही आई, असं काही नाहीये. पण बाबांचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला आणि तुम्हा लोकांना पैशांची गरज होती, मग तेव्हा तुम्ही मला का नाही सांगितलं? अपूर्वने कसाही पैशांचा बंदोबस्त केला असता, पण तुम्ही अपूर्वकडून पैसे घ्यायला नकार दिलात आणि तू तुझे दागिने विकलेत. का आई, तू असं का केलंस आई? मला माहित आहे की माझं लग्न झालंय, पण याचा अर्थ असा होत नाही की तुझ्यावर, बाबांवर माझा काहीच अधिकार नाही. काय एका क्षणात मी एवढी परकी झाली? बेटा, एक मुलगी तिच्या आईसाठी कधीच परकी नसते. हे घर जितकं तुझं आधी होतं तितकंच आजही तुझंच आहे. आणि तुझा आई बाबांवर जितका आधी अधिकार होता तितकाच अधिकार आता देखील आहे. पण बेटा, तुला एक गोष्ट समजत नाहीये. त्याहूनही मोठी एक गोष्ट असते. समाजाचे काही रीतिरिवाज असतात, परंपरा असतात, ज्यात
जावयाकडून कुठलीही आर्थिक मदत घेणं चांगलं नाही मानलं जात. म्हणूनच अशा परिस्थितीत सुद्धा मी अपूर्व रावांकडून काही मदत मागितली नाही. याशिवाय कोणतंही कारण नाहीये. पण आई, अपूर्व या घराचे जावई नाही, पण या घरातल्या मुलासारखे आहे. तर मग आपल्या मुलाकडून पैसे मागताना का हवंय एवढा संकोच? बघ बेटा, जर उद्या समजा आम्हाला कधीही मदत लागली आणि जर आम्ही स्वतः काही करू शकलो नाही तर आम्ही स्वतः तुमच्याकडे येऊ आणि तुमच्याकडून मदत घेऊ. ठीक आहे आई, मला तुझं म्हणणं समजतंय. पण तुला पण मला एक वचन द्यावं लागेल की आजपासून तुमच्यावर कुठलंही संकट आलं तर तुम्ही मला ते स्पष्ट सांगाल. माझ्यापासून काही लपवणार नाही, कारण जर तू माझ्यापासून काही लपवलंस तर मी समजेन की तू मला तुझी मुलगी मानतच नाहीस. बेटा, आम्ही आमचा त्रास तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? पण तू सुद्धा आज मला एक वचन दे, पुन्हा असा कोणताच विचार आपल्या मनात आणणार नाहीस ज्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी येईल. ठीक आहे आई. माझं शहाणं बाळ ते. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.